सातारा जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभाग झोपेच्या सोंगेत असून अधिकाऱ्यांची कारवाईबाबतची चुप्पी असल्याचे पाहायला मिळत आहे। उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाई करण्याचा हात का आखडतो हा प्रश्न सर्वांना सतावत आहे। या विभागाशी मोठे आर्थिक धागेदोरे असण्याची शक्यता असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। साताऱ्याच्या इतिहासात पूर्वीपासूनच दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मान तालुक्यातील दहिवडीतील समाधान वाईन शॉपवर साताऱ्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मेहरबान झाल्याचे पाहायला मिळत आहे। उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व वाईन शॉपचे मालक यांचे साटेलोटे तर नाही ना असा प्रश्न पडत आहे। वास्तविक सामान्यतः वाईन शॉपमध्ये किंवा वाईन शॉप शेजारी बसून पिण्याची सोय किंवा बैठक व्यवस्था नसते। तसेच वाईन शॉपला फक्त दारू विक्रीचा परवाना असतो, तिथे पिण्यास परवानगी नसते। जर तुम्हाला तिथेच बसून प्यायचे असेल तर परमिट रूम किंवा बियर बारमध्ये जावे लागते, पण अधिकृतपणे वाईन शॉपमध्ये नियमाप्रमाणे बैठक व्यवस्था नसते। वाईन शॉपला फक्त सीलबंद बाटल्या विक्री करण्याची परवानगी असते, तिथे बैठक व्यवस्था करणे हे परवान्यातील अटी व शर्तीचा भंग मानला जातो। बैठक व्यवस्था केल्यास नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दुकानदारांवर मोठा दंड आकारला जातो। त्याचप्रमाणे गंभीर किंवा वारंवार होणाऱ्या उल्लंघनासाठी दुकानाचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो किंवा कायमचा रद्द देखील केला जाऊ शकतो। महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटकही होऊ शकते। काही प्रकरणात दुकानातील मद्याचा साठा जप्त केला जाऊ शकतो। थोडक्यात असे की वाईन शॉपमध्ये बसून पिण्याची सोय करणे हा विनापरवाना बार चालवल्यासारखा प्रकार मानला जातो, ज्यावर उत्पादन शुल्क विभागामार्फत अटी व शर्तीचा भंग केल्याबद्दल दंडात्मक कारवाई, परवाना निलंबित किंवा रद्द, गुन्हा दाखल केला जातो किंवा साठा जप्त करण्यात येतो। अशा प्रकारची कारवाई देखील केली जाते। अशा प्रकारचे नियम असतानाही उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सातारा जिल्ह्यात तसेच उत्पादन शुल्क विभागाचे माजी मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या जिल्ह्यातच उत्पादन शुल्क विभाग समाधान वाईन शॉपवर मेहरबान झाल्याचे समोर येत आहे। अनेक वेळा उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी समाधान वाईन शॉपला भेट देतात, तपासणीही केली जाते, परंतु वाईन शॉपच्या शेजारीच असलेल्या बैठक व्यवस्थेबाबत कोणत्या किमतीवर त्यांच्याकडून कानाडोळा केला जातोय हा संशोधनाचा विषय असला तरी कायदे, नियम, अटी फक्त कागदावरच राहतात का असा प्रश्न संतप्त महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना पडू लागला आहे। वाईन शॉप धारकांना फक्त रिटेल विक्रीची परवानगी असते। ज्या व्यक्तीकडे दारू पिण्याची परवानगी असेल त्यालाच विक्री करता येते। वाईन शॉपपेक्षा परमिट रूमला 10% वॅट टॅक्स जादा आहे। वाईन शॉप शेजारी बसून पिण्याची सोय करून दिल्यामुळे शासनाचा महसूल 10% कमी गोळा होत आहे। एका व्यक्तीस जास्तीत जास्त 3 युनिटपर्यंत मद्य विक्री करता येते, तसेच त्याचे वय 21 वर्ष पूर्ण असावे। परंतु समाधान वाईन शॉपच्या पुढील व पाठीमागील बाजूस दिवसाढवळ्या गाड्यांमध्ये दारूचे बॉक्स भरून वैयक्तिक मद्यप्राशन परवाना नसतानाही अनधिकृतपणे इतर ठिकाणी वाहतूक सुरू असते। शिवाय या वाईन शॉप शेजारी हॉटेल, स्वीट सेंटर, मागील बाजूस सोमवारचा धान्याचा बाजार, वरील बाजूस स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा तसेच अत्यावश्यक सेवा मानले जाणारे मेडिकल असून त्या ठिकाणी महिला, महाविद्यालयीन युवती यांची मोठी वर्दळ असते। मद्यप्राशन केलेल्या व्यक्ती शेजारीच असलेल्या हॉटेल व स्वीट्सच्या मधील मोकळ्या जागेत दारू पिऊन पडलेले असतात। त्यामुळे स्वीट सेंटर व हॉटेलमध्ये आलेल्या व्यक्तींना व महिलांची छेडछाड मद्यधुंद अवस्थेत शिवेगाळ होत असल्याने घबराटीचे वातावरण निर्माण होत असते। मात्र ही बैठक व्यवस्था राजरोसपणे सुरू असून त्या ठिकाणी असणाऱ्या मद्यधुंद तळीरामांकडून छेडछाड होत असल्याने महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। शेजारीत असलेल्या महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना तळीरामांकडून छेडछाड होत असल्याने जीवमुठीत धरून ये-जा करावी लागत आहे। तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चक्क दुचाकी RX 100 वरून थेट पोलीस ठाणे गाठले होते। त्यावेळी गृहराज्यमंत्री पोलीस ठाण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते, परंतु त्यानंतर ते पालकमंत्री व उत्पादन शुल्क विभागाचे मंत्रीही झाले, पण त्या पद्धतीची कारवाई होताना त्यांच्याकडून दिसली नाही। पालकमंत्री म्हणून उत्पादन शुल्क विभागांवर त्यांचा वचक राहिलेला दिसत नाही। उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्राताई पवार व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अशा बेडर व उत्पादन शुल्क विभागाकडून मेहरबान असलेल्या वाईन शॉपवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। त्यामुळे महिलांचे संरक्षण पालकमंत्री व उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांकडून होणार का, की असेच महिलांची छेडछाड कायम राहणार हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। यावरून मंत्र्यांची प्रशासनावरील पकड व महिलांच्या संरक्षणाबाबतचे गांभीर्य लक्षात येणार आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।